house by our Step by own step. money. And step by step we are going, guys. Hello, guys. Welcome back to House of. Cliff Ali. Finally, guys, House of Cliff Ali has got renovation. म्हणजे झालेली आहे कलरिंग, फ्लोरिंग आणि स्केटरिंग म्हणतात त्याला. ते कॉर्नर्स नसतात का घराचे ते. ओके. सो आणि मेन काय आम्हाला अजून किचन पण रिन्यू करायचंय, बट दॅट विल टेक सम मंथ्स, कारण अजून जाऊन ऑर्डर केलं एव्हरीथिंग. आणि चॉईस म्हणजे आम्हाला कोणता कलर पाहिजे, आम्हाला पूर्ण साईज घेऊन कसं काय पाहिजे. हो. सो त्यासाठी सो गाईज ऑलरेडी सगळं कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं आहे, बट मेन गोष्ट आहे जी आम्हाला करायची होती, घर साफसफाई करायची. आणि आम्ही किती लेट आहे काय, आम्ही 3:30 वाजले आणि आम्ही आता घर साफसफाई चालू आहे. आम्ही विचार केला होता आम्ही 10 वाजता उठू, देन वी विल हॅव समथिंग अँड देन आम्ही दाल राईस. म्हणजे आम्ही 10ला उठू, त्यानंतर आम्ही काहीतरी खाऊ आणि आम्ही घर साफसफाई करायला लागू. पण आम्ही उठलो 1 वाजता, त्यानंतर आम्ही गुळगुळ करत टाइमपास करत आता वाजले आहे अराउंड 3:15. अँड फायनली वी सेड लाईक ओके लेट्स डू इट. अँड आय गेस आम्ही पटापट करू. आणि मग सो गाईज गेट स्टे विथ अस. आम्ही घर साफ करू पूर्ण. आणि तुम्हाला घराची मी करंट हालत दाखवते. क्लिफर्ड आपल्याला टूर दे. पूर्ण घराची करंट हालत तेवढी पण घाण नाहीये. आणि गाईज फायनली मला आमच्या घरात आल्यावर जी एकच गोष्ट बिलकुल आवडत नव्हती, दॅट इज दिस वन. आणि जी की आम्ही लवकर बदलणार आहोत. हो, जे हे उद्या जाऊ शकतो आम्ही शॉपिंगला. मला पण घेऊन जाऊ लाइटिंग आणायला. म्हणजे मला असं एकदम एन्शंट काळावाली फिलिंग येते. फॅशन एकदम 2026 मॉडेल वाले लाईट्स. सो we will take you with us for shopping maybe आयकियाला जाऊ किंवा कुठेतरी 3-4 ऑप्शन्स बघू आपण. आम्ही जिथे जायचे तिथे जाऊन बघू. अँड आय गेस आता आम्ही काम चालू करू, कारण 1 तास तर लागेल आपल्याला पूर्ण साफसफाई करायला. अँड सो लेट्स गो गाईज. सो गाईज तुम्हाला बेसिक हालत दाखवतो, जास्त हाल नाहीये. जरा असं आहे. किचन ते मी साफ करेन, खाली जरासं स्वीप करायचंय, पुसायचंय. अँड दिस इज द स्टेट ऑफ द हाऊस. इफ आय शो यू बॅक साइड, म्हणजे हे पूर्ण आता नवीन फ्लोरिंग आहे. हे बघा किती भारी वाटतंय. म्हणजे यू फील मोर ब्राईट बिकॉज ऑफ द व्हाईट पेंट, बिकॉज ऑफ फ्लोरिंग. लाईक आय फील वी आर टुवर्ड्स मेकिंग आवर हाऊस द ड्रीम हाऊस. आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आहे तिकडं, कारण थोडंसं अजून राहिले. वी विल डू इट. काय आम्हाला काही नाही. स्लोली स्टेप बाय स्टेप वी विल डू इट. वी विल चेंज दिस. वी विल पुट नाईस फॅन्सी lights over the dining table. Then sofa as well. We will change or maybe we keep it. कारण मस्त कम्फर्टेबल सोफा आहे. कधी मूवी बघताना मी इथं. गाईज तुम्ही पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आम्ही 2 ऑप्शनचा विचार करतोय, इधर चेंज द सोफा और एल्स याच्यावर कव्हरिंग लावून घ्यायची आमच्या आवडीच्या कलरची, म्हणजे लाईक ग्रे और बेज कलर. बट स्टील वी आर ऑल्सो थिंकिंग की कोणतं ऑप्शन केला जाईल. पण तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा, सजेशन्स द्या की हा सोफा सूट होतोय की हा सोफा सूट होतो आहे की आम्ही दुसरा सोफा घेऊ. पण आम्ही मोस्टली घेऊ. लेट्स सी गाईज. आता काही नाही आहे. इट्स नॉट इमर्जन्सी लगे. बट आय गेस इमर्जन्सी इज फर्स्ट ऑफ ऑल क्लिनिंग द हाऊस, कारण वी नीड टू हॅव अ गुड हाऊस, क्लीन हाऊस. सो आपण ते करू. अँड लेट्स गो. हे गार्डन एरियाच्या मला बॅकयार्ड दाखवतो. गाईज दिस इज द स्टेट ऑफ द बॅकयार्ड. वी हॅव सम रिमेनिंग फ्लोरिंग. सो गाईज तुम्हाला वाटते फ्लोरिंग कशी असते ना, हे बघा. फ्लोरिंग अशी असते वुडनची. आणि वुडन फ्लोरिंगच्या खाली लॅमिनेट्स असतात, लाईक हिटेड लॅमिनेट्स, 2-3 लेयर्स. मग ग्रीन कलरचा अजून एक लॅमिनेट. अँड देन दे पुट द. ते ग्रीन कलरचं तर मागे पण आहे, ते आपल्याला रिटर्न द्यावं लागेल. त्याचं एक फुल पॅकेट राहिलेलं आहे. इट इज नॉट यूज, वी कॅन जस्ट रिटर्न इट. अँड फ्लोरिंग लावणं पण इझी आहे. म्हणजे हे फक्त ना असं 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 हे असं नाही बसत आहे. असं नाही, तुला डायरेक्शन चेक करावं लागेल. हा असंच काहीतरी आहे ते. आणि पहिले कोणीतरी म्हणत होतं आपल्या घराची फ्लोरिंग आपण लावू शकतो. हे बघा आता फॉर एक्झाम्पल फ्लोर असं लावायचंय ना, तर असं बसतं हे. अरे पनवेल निकाललाय. चलो बसलं होतं, कारण आपल्याला पनवेलला जायचं ना. आणि ही पेंटिंग्स पण आम्ही आता काढून टाकणार आहे. सो गाईज लेट्स गो टू क्लीनिंग डाऊन. येस, हे पेंटिंगचं पण ते काही आमच्यासाठी ठेवून गेलेले नंतर एक्सपेरिमेंट करायला. आणि थांबा, मी तुम्हाला परत दाखवते आमच्या ऍपल ट्रीची हालत. अँड व्हेरी क्यूट स्मॉल ऍपल्स. या झाडाला नाही आले अजून रेड ऍपल. आम्ही ना आता या झाडासाठी ना पेस्टिसाइड्स वगैरे आणू, कारण की हे बघा इथे ना खूप सारे किडे यायला लागले. तर आम्ही आता पेस्टिसाइड्स आणणार आणि इथे सगळीकडे मारून घेणार. पण या झाडाला आले, बरेच आले ऍपल.
हे बघा, ग्रीन ऍपल. मे बी ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत मिळतील आम्हाला. चलो आता मी पण कामाला लागते. हो चल कामाला लागायचं, टाइमपास नको. गाईज, मी ना वरच्या रूम मध्ये झाडू मारत होते आणि ही जी रूम आहे जी आम्ही कधीच वापरत नाही. आपण बघूया क्लिफर्ड काय करतोय. दिसू तर नाही लागला. आणि क्लिफर्ड बघा, त्याला ना एकाच याच्यात सगळं सगळं उचलून न्यायचंय. आता आतमध्ये जाऊन ना कुठेतरी जागा शोधतोय तो ठेवण्यासाठी. आणि आमच्या डायनिंग टेबलच्या चेअर पण बघा अजून स्टोर रूम मध्येच आहे. किती क्लीन केलं आपण वरतून बघूया. सॉरी. काय झालं, लागलं? तेच ना, याचं लागलं का? ते वुडन टाइल्स बरे शार्प आहेत. यार बाळू नको उचलू, येते मी. आपल्याला टाइल्स डिस्पोज करायला बघायला येते की नॉट डिस्पोज दॅट एनीवे. हा ना, करू आपण ते. कोणाला विचारायचं? बघू. ओके चल. झालं माझं वरचं झाडणं, मी खालचं झाडते. थोडंसं इथं झालं, हे झाडेल मी 10 मिनिटं मॅक्स, जास्त नाही. चल मग आली मी. गाईज, आम्ही घर साफसफाई केली आणि अंघोळ करून आलो, फ्रेश झालो दोघं पण. आणि मी तुम्हाला करंट सिच्युएशन दाखवते आमच्या घराची. म्हणजे पूर्ण तर ऑफकोर्स सेट नाही झालंय, अजून डायनिंग टेबल बाकी आहे, चेअर्स आणायच्या बाकी आहे, अँड देन लाईट्स अँड ऑल फिटिंग. बट तरी पण म्हणजे तुम्हाला कळेल, जर तुम्ही आमचा जर व्हिडिओ बघितला असेल ना हाऊस टूरचा, तो एकदम वेगळा होता. म्हणजे इव्हन आमच्या क्लिफर्ड बसलेला आहे समोर. म्हणजे आमच्या घरचे पण बोलताय की लिटरली इट्स लाईक अ न्यू हाऊस नाव. आणि आम्हाला पण असं खूप भारी फिलिंग यायला लागलंय की वी बोथ आर बिल्डिंग अवर ओन ड्रीम हाऊस बाय अवर ओन मनी. स्टेप बाय स्टेप युअर गोइंग गाईज. लाईक इट्स गुड गाईज. म्हणजे ना, आणि तुम्हाला एक सांगू का, जर तुम्ही घर नवीन जेव्हा काही रेनोव्हेशन केलं ना, साधं कॉर्नरला पण काय झालं ना, आम्ही स्वतः जाऊन हाताने पुसतो. कारण लाईक वी आर लाईक जीव धडकतो जरा काही झालं तर घराला. सो म्हणजे गाईज काय झालं आता आमचं, ते असं ना एका ठिकाणी असं ते काल त्यांनी साफ केलं आणि त्यांनी आय थिंक हात ठेवला असेल पेंटचा. तसे 2-3 पेंटचे ठिपके होते याच्यावर फ्लोरिंगवर, आणि ते निघता पण हाताने लगेच असं काढलं. मी लगेच हे काय झालं, मी वरून सॅनिटायझर ते घेऊन आलो. बट इट्स अ गुड फिलिंग गाईज. म्हणजे ना, खरं सांगतो ना, घर घेणं आउट ऑफ द वर्ल्ड फिलिंग. बट जेव्हा ते घर तुम्ही बनवताय फॉर युअर, लाईक युअर मोल्डिंग युअर हाऊस, युअर मोल्डिंग इट इन द वे यू वॉन्ट. अँड आय फील दिस वॉज द फर्स्ट स्टेप दॅट वी टूक इट. व्हेरी नाईस आणि व्हेरी डिफरंट हो. फिलिंग. आणि गाईज अजून खूप स्टेप्स घेणार आहे आम्ही, अजून खूप घर रिनोव्हेट स्लोली गाईज. दिस ऑल वी कॅन ऑल्सो डू इट विथ बिकॉज ऑफ यू गाईज. कारण तुम्ही आम्हाला एवढं सबस्क्राईब करताय. आज आम्हाला 100 वी हॅव सीन 100 सबस्क्रायबर्स टुडे. आय डोंट नो तुमच्याकडे हा ब्लॉग कधी पोहोचेल, पण आज आमचे 100 सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले. अँड इट फील्स गुड गाईज की तुम्ही सपोर्ट करताय आम्हाला, बघताय आम्हाला. अँड असंच तुम्ही आम्हाला प्रेम दाखवत राहा. वी विल शो यू एव्हरीथिंग. स्लोली सगळं दाखवू आम्ही तुम्हाला. पण आता गाईज आम्ही सगळं घर साफ केलंय आणि आता काय पाहिजे, जेव्हा बाहेर एवढं भारी. आणि थांबा एक सेकंड, हा काय पाहिजे पहिले बोलून घे. गरम कप चहा. ओके, मी तुम्हाला दाखवते थोडंसं जेवढं सेट केलंय आम्ही. Guys, once again, small tool for you all. एकदा हे तरी पण बघा, एकदम डिफरंट फिलिंग आहे आता ना. Different feeling is, and it's feeling so big space. Guys, म्हणजे 2 BHK. किती माहिती का? 1, 2, 3 आणि 4 आणि 5. म्हणजे इट्स लाईक सो बिग and everything is so big I feel. But आणि it feels good. Like, you study, you do hard work, and this is the fruit of your hard work. Your own. ओ माय गॉड, mansion. फ्रूट. Yes. आणि इकडे बघा, हा पण कोणा एकदम वेगळा वाटतोय आता जेव्हा डायनिंग टेबल आम्ही सध्या बाहेर ठेवलंय गाईस. इट्स आउटसाइड बिकॉज सैयारा तू. तुम मुंबई नहीं आ रहे हो और मैं तुम्हें मुंबई भेज भी नहीं रही हो. डायनिंग टेबल पण येईल आणि स्पेस पण खूप मोठा वाटायला लागला ना व्हाईट कलर मुळे. सो आता डायनिंग टेबल येईल आणि मग हे चेंज होईल.
आणि हे पण चेंज होईल. सो गाईज तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्हाला की कसं कोणता सोफा पण बदलू. फॉर एक्झाम्पल जर आम्ही बदलला तर आणि किचन पण तुम्ही आम्हाला आयडियाज द्या व्हॉट यू कॅन डू. सो स्लोली वी विल मेक दिस ड्रीम हाऊस. आणि ते बघा 6 वाजले आम्हाला. अँड आय फील लेट्स मोल्ड दिस हाऊस टुगेदर. मी, वृषाली अँड इव्हन यू ऑल एव्हरीवन टुगेदर विल मेक दिस आपलं घर. आणि इथं फायनली मी घेणार आहे माझा ड्रीम मिरर. हो, फायनली तो मिरर येणार आहे. सो तो मिरर पण आपण उद्या घेऊन येऊ मोस्टली. हा, उद्या किंवा बघू आता गेले तर. Get the lights, we'll get a mirror also. मस्त so मोठा mirror with a small thing. So let's make it. Don't do haste and hurry. Keep patience. Struggle. Hustle. Wake up in the morning. Study. Do your बस work. बस And hustle. And this गाईज is the fruit. हॅशटॅग घ्यान हॅशटॅग घ्यान. Yeah, this is the fruit. I feel proud for me, for my parents, for Vishali, for Vishali. असं करायचं होतं रे मला ते, नाही तर लोकांना जाऊ दे वेगळं वाटेल. Yeah. हा, हॅशटॅग घ्यान. Hashtag yeah. So guys, let's go. चहा पिऊ. क्रॉसर हाऊस आणि we will show you. वॉकला जाऊ. चलो. Let's go. आम्ही घेतो आहे फ्रेश ज्यूस. झालं पूर्ण. बंद कर. चलो. गुड. आणि आम्ही घेतले उद्यासाठी फ्रुट्स पण. येस गाईज, आम्ही आता ग्रॉसरी घेऊन घरी चाललोय. Groceries नाही, normal fruits. And we had a good Sunday evening. गेलो, coffee पिलो. We had to get some fruits from Yambo too for our week साठी. आणि मग काही नाही, आता घरी चाललो आणि देन वी विल कुक समथिंग. Cook and relax. आणि मी ना इथून व्हिडिओ का चालू केला, कारण की रस्त्यावर असे खूप सारे बदक होते, तर मला ते दाखवायचे होते की नेदरलँड्स मध्ये किती कॉमन आहे असं बदकाच्या साईडनं चालणं. आणि खूप सारे बदक म्हणजे असे एव्हरीडे. आणि एक मंद बदक पण असतं जे जोरात लागलं काही त्याची चालत लॅम्प ठोकली तर पूर्ण टेंगुळ दिसत नाही यार मध्ये. असं हे आलेलं एक. हे दिसतंय फोन. हे बघा, मला ना टेंगुळ आलं. हे हो, दिसतंय रे खूप जोरात. मला खूप जोरात ना असं कोणाच्या म्हणजे काय असतं, लॅम्प होता साईडला तो डिझायनर वाला, आणि आम्ही दोघं खाली बघत चाललं ढाम. खूप जोरात लागला मला. तुम्हाला कळतच असेल मला टेंगुळ आलं त्याच्यावर. आता मी ना विसरून जाणार आहे तुला. अशा नव्हतो. मी तुम्हाला बदक दाखवते. आणि हे बघा, फुल फॅमिली आहे, पूर्ण जत्रा आहे. खूप आले ना. आणि समर मध्ये खूप निघतात बाहेर. आणि गाईज विंटर मध्ये एकही दिसत नाही बरं यातला. विंटर मध्ये सगळे काय माहित कुठे गायब होता. आणि आता पूर्ण फॅमिली आहे. आता थोड्या वेळा तिकडच्या पाण्यात पण जातील. तिकडे पण आहे, भरपूर आहे. खूप सारे बदक निघाले आता बाहेर. आणि ते खाता काय, गवत. चलो. हे बघा, नेदरलँड्स मध्ये जर असे ग्रास वाढले ना इथल्या रस्त्याच्या साईडचे, तर हे असे ना म्हणजे गव्हर्नमेंट कडून लोक येतात, और लाईक इथे गेमेंते म्हणून येतात आणि ते सगळं असं साफ करून जातात. हे बघा, आता हे सगळं साफ करून जातील म्हणजे जास्त मच्छर वगैरे होऊ नये आणि सगळं क्लीन राहावं. आम्ही चाललो नवीन ट्रिपला. ऑफिसचा आयडी घालू. न्यू ट्रिप टू ऑफिस. आम्ही चाललोय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. मी चाललोय डेल्फ मध्ये माझ्या ऑफिसला, आणि क्लिफर्ड चाललो आहे रॉटरडॅमला. पहिल्यांदा आम्ही वेगळ्या वेगळ्या ट्रिपवर चाललोय गाईज. सो जर तुम्हाला आमचा घर रिनोव्हेशनचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. वी आर गोइंग टू द ऑफिस. इट्स मंडे मॉर्निंग. सो see you in next vlog. Stay happy, stay safe, and bye bye.